पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं सातारा गॅजेटियर याच्या सुद्धा हायगाई करता कामा नये सरकार. जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी महिने पिण्याने जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करेन. पाटील, संजय राऊत असं आहे, तुम्ही म्हणालात की मराठवाड्यातला सगळा मराठा मी आरक्षणात घातल्याशिवाय थांबणार नाही, स्वस्त बसणार नाही. म्हणजे मग तुम्ही परवा जी मुंबईत उपोषण केलं त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेलेला नाही का? गेला ना. संभ्रमावर बोललो मी, संभ्रमावर बोललो मी. याने काय संभ्रम करते, जे आर असा छेन आमका छेन तामका छेन हेच आधी पाच पाच बाऱ्या पाया पडत होते तिथं. वा म्हणे देव भेटला, लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर आणि हे लय भारी झालं. ते का संभ्रम म्हणून म्हणलं मी. एक नवीन गेलाच मराठाच गेला, मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला. थोडे दिवस दमदार गॅजेट लागू केलं. गॅजेट काय मराठवाड्यात लागू कुणी केलं? सरकारने. बरं ते काय मी काय माघारी जे आर ही घेऊन आलो का ड्राफ्ट लिखी जे आर काढला. आता त्याची प्रक्रिया सुरू होईल. दना 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 अंमलबजावणी झाली. ऐ उदाहरण सांगू तुम्हाला, तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठीला काय असतं, जमीन आहे पण नावावर नाही, गॅजेट हे पण नावावर नाही. एक आडी ओळ सुद्धा नव्हती रेकॉर्डला गॅजेटियरची, आडी ओळ सुद्धा. पश्चिम महाराष्ट्राला गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो, सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला. गॅजेटियर आम्ही ते उकरून आणलं हैदराबादचं, आडी ओळ नव्हती. आज मराठवाड्यात असं झालंय, आता रजिस्ट्री झाली, फेर होणारच. पहिली आडी ओळ पण नव्हती, गॅजेटियर लागू केलं, रजिस्ट्री झाली म्हणजे जे आर निघाला, अंमलबजावणी राहिली. दनादन होईल ना प्रोसिजर सुरू. पण देणार मी आहे ना, चुकलं तर लढण ना पुन्हा. ते संभ्रम फक्त ठेवणार. पाटील, आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच, तर फडणवीस यांना घेरणं हवं होता. म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, आंदोलन घडवून आणलंय असं त्यांचं म्हणणं आहे. शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. आणि राऊत साहेबांनाही माहित असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते. कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्यानं मी लगेच खरं म्हणलं. आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे. आणि काय म्हणले पुढे, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं, फक्त फडणवीसांना घ्यायचं. हा, फक्त फडणवीसचा घ्यायचं. आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार, उभा राहून देणार, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवस परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं, फडणवीसला ते धुतला असतं त्याच याचा अर्थ असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होतो. मी काय म्हणतो, मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकरी, मराठ्याच पोरग. मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला, ना दोन्ही काँग्रेसला, ना दोन्ही शिवसेनेला, ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच. आपलं आहे ते रोखत समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला. यावेळेस शब्द दिलता, मुंबईत जाणार, गेलो. मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा, खाली बघावं लागलं असतं माझ्यामुळं. दुसरं मी सांगितलं होतं यावेळेस जेरच आणणार, जेरच आणणार. मी हळूहळू करतोय ते. शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन. त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय. मला राजकारण नाही पाहिजे. संजय राऊत तुमच्या एका अर्थाने बदनाम करतात असा अर्थ होतो. आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले, मला म्हणले तर त्यांना काय टोल आणलं, मी पाहिजेच नाही पाहिजे, परत व्हायचं. टोला शिंदेना आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय. याचा अर्थ खांद्यावर बंदूक पाहिजे, टप्पर नाही कोणाची, कोणाची मी लागत घोड्या. राऊतांनी अजून गंभीर आरोप केला, ते म्हणतो की जरांगी समाधानही परतले, याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या असं. मग आता जे आर निघाला ना, जे आर निघाला ना, तिथं का झोपून दंगली करायचं होत्या काय? ते बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावले काय?
हे 2-4 म्हणजे 10 एकर जमीन एखादीची, त्यांनी ती नांगरली. नांगरताना दूषित विचाराचा तिचा माणूस होता. तो म्हणला मस्त नांगरली तो आता नीट केली, पण बांध बी फोडो ना, म्हणजे का दंगली लावायचं होत्या का? जे यार माझ्या जातीला जे पाहिजे मराठवाड्यातल्या गॅजेटियर लागू करणे त्याचा जे आर, सातारा संस्थांचा जे आर हे घेतलं ना, याच्यापेक्षा काय घेते? पण त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. काय वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. जे काय काय सांगा ना, म्हणजे जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे, म्हणजे त्याला वाटाघाटी विचारल्यावर सांगा. तुम्ही त्याला तुमच्या त्यांचं वाक्य असं आहे ना, तर ते असं म्हणाले असते ना की त्यांना जे मागणी होती त्यांना न्याय मिळाला असे शब्द वापरले असते, किंवा जी आर मग काल नाही म्हणले. वाटाघाटी शब्द काल म्हणण्या काल नाही म्हणले का मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत, आम्ही समाधानी आहेत सगळे, आणि सगळा मराठा समाज समाधानी, काल नाही म्हणले का? पण पाटील, या आंदोलनाच्या यशानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चिंता वाटू लागले, म्हणून आता हळूहळू असं बोलायला लागलेत का? कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहिले नाहीत, किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होतं आंदोलनाच्या माध्यमातून, सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं, पण ते आता सरकार बरोबर नाही. जाईल असं हा बघ दादा, मी कोणाला वाटतं किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही, म्हणून तर माझ्या समाजाने मला वर केलं. मला आरक्षणच पाहिजे, नाही दिल्यावर मी तशी भाषा बोलतो समोरच्या, विरोधी असो किंवा सत्ताधारी असो. नाही दिल्यावर मला मिळालं, माझ्या समाजाला एकदा आरक्षण मागितलं दिलं, आम्ही काय म्हणत नाही. तर हे आंदोलनाचं क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं की मराठा समाजाचं? समाज लढतोय मग तिकडे तर म्हणतात की देवेंद्र फडणवीस दिले, देवाभावनी करून दाखवलं, मग करून दाखवलं. कधी मराठवाडा सगळा गॅजेटेडच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्यावर मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत, किती गौरवोद्गार कौतुक करणारे आहेत. आज नाही का मग घडलेलं? मग आज तशी तर त्या विषयी आभार मानले, मग आता आभार मानले ना. शिंदे समितीच्या आकडेवारी संदर्भात एक प्रश्न आहे. 2023 पासून आजपर्यंत शिंदे समितीने 2,21,00,000 डॉक्युमेंट पाहिलेले आहेत. त्यात 47,000 कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत, आणि त्याचबरोबर त्या नोंदीच्या आधारे 2,38,000 कुणबी सर्टिफिकेट काढलेले आहेत, आणि त्यातील फक्त 8,000 सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजपर्यंत झालेली आहे, आणि उर्वरित 7,000 गावात जे आहे तर नोंदी देखील अजून सापडले नाही. त्यामुळं यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. नक्की फायदा याचा कुणाला होतो असं देखील एक प्रश्न होतो. एका प्रश्न असा तोच होईल प्रश्न. तुम्ही जे 58 लाख नोंदी सतत मिळाल्या सांगतायत, मुळात मराठवाड्यात फक्त 47,000 नोंदी सापडल्या, बाकी पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी मी मराठवाड्याबद्दल बोललोच नव्हतो, महाराष्ट्राच्याच 58 लाख म्हणतोय, कारण तिचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र. पण त्यातल्या बऱ्याच नोंदी जुन्या आहेत. नाही, एक पण नाही, सरसकट नोंदी घेतल्या नाही, एक पण नाही. त्याने विचारलं त्यांना, फक्त 8,000 सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी झालेली आहे. 2,38,000 कुणबी मग सर्टिफिकेट. आता आम्ही रोज काय सांगतो शिरसाट साहेबाला, काल मी त्या उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा रे, ते रोखल्यात आमच्या मुद्दाम, पैसे दिले की लगेच व्हॅलिडिटी देते. म्हणून तर त्या दिवशी शिरसाट साहेबांनी सांगितलं की मी इथून पुढे अधिकाऱ्याला नीट सांगत होता, नाही तर यांना निलंबितच करतो, म्हणजे व्हॅलिडिटी जर देणार नसले तर. ते अशी ती प्रक्रिया. आम्ही तुमचे आता तेच सांगितलं की मी शिरसाट साहेबालाही सांगितलं, आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षांना पण सांगितलं त्या दिवशी, की मराठ्यांच्या व्हॅलिडिटी जाणून बुजून रोखल्या जातात. आता शिक्षणाला नोकरीला पाहिजे, काही अधिकाऱ्यांना पैसे लागते, त्यामुळे शिरसाट साहेब म्हणले आता मी इथून पुढं निलंबितच करतो म्हणे या लोकांना, त्याशिवाय आता ते छेपायला नाही. आम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलन ज्यावेळेस सोडलं त्याच्या सगळ्यांचे साक्षीदार आहोत. प्रत्येक वेळी तुमच्या आंदोलन सोडताना अभ्यासक असतात, वकील असतात, मात्र पुन्हा पुन्हा ते वकील तुम्हाला हे सगळं खरंय असं सांगतात, पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते. वाशीतही तेच झालं. आताही तुम्ही 11-12 वाजता अभ्यासक बोलवलेले आहेत. कोण आहेत हे अभ्यासक? हे येतात कुठून आणि तुम्हाला नेहमी का फसवलं जातं? हे चांगलं ते जाऊन द्या. काय असतं, काही समाजाचं आणि पवारांचं काय म्हणणं असतं, बाबा आमच्याला बोलवा की आपल्याला जवळचा आहे, चांगला माणूस आहे, म्हणून मी बोलवतो, विचारतो. नसताना मी माझ्या भाषेवर, माझ्या ग्रामीण बोली भाषेवर खरंच सांगतो तुम्हाला, महा डोकं लावून मी समाजाला 58 लाख म्हणलं तरी 5-5 धरल्यात आपण, त्या तरी 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. माझ्या स्टाईलनं
हैदराबाद गॅझेटियर हे 100 वर्षाचे, तरीही द्यायला सरकारला भाग पाडले. सातारा संस्थांचे गॅझेटियर कोणाला माहीतच नव्हतं जवळपास, तरी आपण ते उजाडात आणलं. आता याचं कारण असं आहे की मी काम करताना माझ्या पद्धतीने केलं ते मिळतं, आणि उग हे असे काय म्हणते त्याला टेकूची घेतलं ना आधार कोणाचा असा पचका होतो मग, आणि त्यांना उलसिक मान नाही दिला का, नाही 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 हे चुकीचंच आहे ते चुकीचं. एक ओळ हुकली होती खाली काहीतरी त्याच्या, म्हणलं वाचा हे म्हणले, मग म्हणलं ही ओळ, मग त्या ओळीचं विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं असं. हा म्हणले मग या ओळीचा अर्थ ह्यो म्हणल्यावर मग बेस्ट म्हणजे पाय पडायला लागले. तेच काय त्यात काही मला आता थोडी माहिती यायला लागली. त्यात काही बरेच जण खासदारकीला रुसलेली, काहीची तिकिटाला रुसलेली, त्यात काही आमदारकीला रुसलेली, आणि त्यात काही ओरिजिनल पक्षाचे जुने ओरिजिनल ती एखाद्या प्रत्येकाला वाटत असतं. पण जाऊ दे, तो विषय मी माझ्यासाठी सोडून दिला. माझ्या पोटात काय असतं मी त्याला बोलवलं नसतं. मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना 100% पूर्ण आरक्षण मिळवून देणारे. थोडे दिवस हे संभ्रम करते, यांच्याकडे मराठ्यांनी लक्ष देऊ नये, थोडे दिवस शांत राहा. पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा गॅझेटियर सुद्धा लागू करून देणार. राहायला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ, खानदेश आणि कोकणच्याही बांधवांना माझी विनंती, आरक्षण घ्या. कोणाचं ऐकून लेकरा बाळाचं वाटोळ करू नका, आरक्षण घ्या. असं काही 40-50 वर्ष गेल्याच्या नंतर वाटतं घेतलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही पण घ्या. या उर्वरित महाराष्ट्रासाठी आपण शिंदे समिती सुरू ठेवू, म्हणजे शिंदे समिती सुद्धा नोंदी शोधणार. साधा प्रश्न आहे, खूप साधा आहे, की 8 आंदोलन झाले, 8च्या 8 उपोषण आंदोलन सोडताना तुमच्या आजूबाजूला अभ्यासक आणि वकील होते, तरी तुम्हाला आंदोलन का करावं लागतंय? का तुम्हाला परत पुन्हा अभ्यासकाशी बोलावं लागतंय? नाही, इथून पुढे मी तुमच्या प्रश्नाचा बी किंवा विचारच करणार. इथून पुढे हे आपल्यात नकोच. पण आता तुम्ही जे म्हणताय का नाही की मी तोटा झाला माझा होईल, माझ्या गरीब समाजाचा होईल, आम्ही आमचं दोघं लढून मिळू समाज. यापुढे अभ्यासकाचं मत मला वाटतं नकोच. आता आजचे दिवस जाऊ द्या, पण खरंच नको वाटतं. कारण ते काय म्हणते त्याला ना, ईट यायला लागलं. फसवलं अभ्यासकाने 8 वेळा. नाही असं मी तर कोणचं ऐकवतो मग तसं पाहिलं तर असं बी नाही, त्यांच्यावर बी नाही ढकलू शकत मी. पण त्याचा एक जुना अनुभव आहे. आपल्यातले मोठे लोक आहेत, आपल्यातले काही 4 उन्हाळे खाल्लेले पळालेले, मात्र आपण करतोय ना, समाजात आपले विश्वास आहे ना, तर त्यांनाही विचारायला विश्वासात घेतलं पाहिजे. या भूमिकेत जातो बघा, आणि पुढे चालून मला काय माहिती तेच वरटंगडी करतात म्हणून. मी खरंच शपथ बोळा माणूस असल्यासारखा वाटतं. नाही, समाजाची येतं घ्या हे घ्या, पण ते त्याचं ना ते टांगायला जाते. पण समाज ते काय मला उघडं पाडायला जाते, समाज उघडं पडून देत नाही. समाजाला वाटतं मग तुम्ही कम नाही दिलं राहता भाऊ, तुम्ही किती दिवस झाला लढता, तुम्ही का नाही दिलं? मग समाज डायरेक्ट उतर तुम्ही कम नाही दिलं, आणि तुम्हाला पाहिजे ना. समाज म्हणतो बसा ना मग तुम्ही उपोषणला, तिकडे आंदोलन करा ना. इथं बसल्या टीव्हीवर बोलायचं. बरं, आता तुम्ही जे म्हणतात की मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देणार, तर ते कशाच्या आधारे येणार? असं तुमच्या गॅजेटचा उल्लेख करताय, त्या गॅजेट मिळवून देणार तर फक्त आकडे. अरे मग मराठा तोच कुणबी आहे ना दादा. जो मराठा आहे आजचा मराठवाड्यातला तोच कुणबी आहे, तोच कुणबी. मग तुम्ही मागणी केली ना मराठा हाच कुणबी आहे, हा GR काढावा, तर तो GRच नाही निघाला. अहो त्या नोंदीच्या आधारे हे बघा, कुणबी हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत इथला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे. त्या नोंदीच्या आधारावर गावात समजा एखाद्या 30 मराठा येतात, किंवा एका जिल्ह्यात 1 लाख आहे. मग 1 लाख तुम्ही सांगितलं होतं ना राव मला, तुम्ही प्रश्न विचारतो 1 लाख आहे, हे 1 लाख गेले कुठं? कुणबी. त्यासाठी तो GR महत्वाचा आहे ना, कुणबी मराठा येतो. अहो तसं नाही, तसा GR कसं करता, तसा GR करता मग तर तो पुन्हा ते नाराजा मंत्री त्याची पुढे वळवळ होती त्याची. मी घालतो राव बरोबर. मराठवाडा गॅझेटमध्ये सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठ्यांच्या असणाऱ्या निजामानं गॅझेटमध्ये केलेल्या नोंदी ह्या कुणबी आहेत, आणि इथला या जिल्ह्यातला प्रत्येक मराठा हा कुणबीचे.
त्यामुळे इथं दुसरं कोणी नाही. तर तुमचं मग आणि ते कुठं गेले मग हे सांगा. दुसरं कोणी कोणी बॅग येतं मराठवाड्यात आहे का? मग कुणबी हाच मराठा आहे की राज्याचा रोल. तुमचं आणि भाजपचं एका विषयावर मात्र एकमत आहे आता की संभ्रम निर्माण केला जातोय असं ते म्हणतायत. मराठे एकदम शूरवीर सारखे लढले, मात्र हे विरोधक शिखंडी सारखे लढून खोटं नॅरेटिव्ह तयार करतायत की मराठा समाजाला काहीच मिळालं नाही. कोण म्हणून? भाजपचं म्हणणं. नाही, मत तुमचं त्यांचं या विषयावर. माझं म्हणणं असं आहे की आमच्या लोकांबद्दल पण उगाच काही बोलू, चौकात संभ्रम निर्माण करू नका. याच्यातले आड देतं त्यांना कुणबी प्रमाणपत्रच घ्यायचे नाही असे त्यांना पाहिजेच नाही. आणि मग मराठ्याला नाही मिळत असे विचाराचे पण माझं म्हणणं आहे. तो कशाला बोलून तुमचं उगाच समाजातलं प्रतिष्ठा कमी करून द्या. काय गरज काय पडली तुम्हाला? त्याच्यापेक्षा बोलूच नका ना. आणि काही चुकलं प्रत्येक वेळेस दुरुस्त मीच केलं ना, तुम्ही नाही केलं. प्रत्येक वेळेस उपोषणाला मी बसलो. शिंदे समिती बरखास्त केली, उपोषणाला बसून सुरू केली. नोंदी रोखल्या, पुन्हा सुरू करायला लावलं. व्हॅलिडिटी मी द्यायला लावल्या लोकांना. पोराला एमपीसीची अडचण आली 536 पोरांना. ते प्रयत्न करून ती जागा त्यांना जागेवर मिळू दिल्या. मुलीच्या मोफत शिक्षणाचा मध्ये फीचा विषय आला, त्यावेळेस सुद्धा मीच ती अडचण सोडली. मध्ये सारथीला काही निधी कमी पडत होता, तो पण टाकायला लावला. तिथं आता ते पहिले एमडी रिटायर झाले होते, पुन्हा दुसरे द्यायला लावले. कुठं नाही तर मग मीच करतो ना. तुमची कम दुखती उगच. आता काय चुकलंच तर मी विखे पाटील साहेबांकडून शब्द घेतलेला आहे. याच्यात जर एखादा शब्द चुकला आणि जर लोकांना वाटलं तर तुम्हाला सुधारित जी आर काढावं लागेल ना, तर त्यांनी सांगितलं हो बाबा सुधारित जी आर काढू. आणखी काय पाहिजे तुम्हाला? चुकलं तर काढायला लावतो. न्यायाभ्यासक असं म्हणतात, कोर्टाने जेव्हा आदेश काढला होता त्या आदेशानंतर मनोज जरांगे पाटलांकडे कुठलाही पर्याय राहिला नव्हता, त्यामुळे त्यांना शासन आदेश घेऊन यावं लागलं ही त्यांची मजबुरी होती. त्या अभ्यासात मला माहिती कोणचा आहे आणि त्याच्याकडेच होते का. एकनाथ शिंदेचे मिलिंद देवरा यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे आणि हे सगळे जे आंदोलन झालंय, हे जे मुंबईत आंदोलन झालंय त्यामुळे मुंबईत ठप्प पडली होती, त्यामुळे अशा आंदोलनाची एक नियमावली घालून द्यावं जेणेकरून मिलिंद देवरा शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय आणि त्यात असं त्यांनी म्हटलंय की या सगळ्या आंदोलनामुळे मुंबईत ठप्प पडली होती, त्यामुळे अशी काही आंदोलन होत असेल तर एक नियमावली घालून द्यावा, कारण भारतातील प्रत्येक लोकाला निषेध करण्याचा अधिकार आहे. त्याला म्हणा चिपरा आहे. इतक्या शांततेत येणारी पहिली जात अस. हो, कोणाची काडी उचलले नाही, कोणाचे भजे उचलले नाही, कोणाचं काय केलं नाही. उलट सगळ्याला पाणी पाहिजे ती भाकरी खववायची होती आमच्या. अशी वापस येणारी शांततेत जात नाही. ही जात लई ही खारी लई विषारी करायला लागल्या. पण अशी होणे नाही, पुन्हा असली जात होणे नाही. एका हाक्यावर कोटी येते, एका हाक्यावर जशाल तसं माघारी येते. तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येते. कारण त्यांना एक कळून चुकलंय. मनोज जरांगे पाटील जवळ मॅनेज होत नाही, प्रामाणिक येत तर आपल्या लेकरा बाळाला धक्का नाही, मग 1 महिना लेट होत. पाटील भुजबळ जीआरचा विरोध करतायत, याचा दाखला देत तुम्ही मराठा समाजातले जे टीकाकार सध्या तुमच्यावर टीका करतायत किंवा हा जीआर नाही, ती केवळ कागद आहे किंवा इतर काही विषय आहेत, सरकारनं फसवणूक केली आहे, तर ती तुम्ही त्यांच्यावर टीका का करताय असा एक प्रश्न उपस्थित होतोय. मी कुठे टीका केली? म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचा मराठ्यांवर विश्वास नाही का? जे टीकाकार मराठा आहेत ना, असल्या मराठ्यावर विश्वास असतो काय? टीका करणारे जातीवर यांच्यावर कसं विश्वास ठेवायचा? त्यांचा शासनाच्या जीआरवर टीका आहे. नाही, भुजबळ हे टीका करतायत म्हणून या जीआरचं तुम्ही म्हणजे ही जीआर किती पक्का आहे असं सांगताय, दाखला देताय. भुजबळ विरोध करतायत जीआरचा म्हणून. तर दुसरीकडे तुम्ही मराठा समाजातल्या लोकांवर अविश्वास दाखवण्यासारखं होते आणि मग अविश्वास काय ते दाखवी देत का? अविश्वास त्या लायकीच आहेत काय? आले का एखाद बार तिकडे अंतरवाले आले तरी आम्ही बोलत नाही. तुमचे अंडे पेंटले वय देत आम्हाला तरी बोलतो का आम्ही? असं नसतं. गरीबाच्या लेकराचं कल्याण होत असताना असं नसतं, इतकं वेळी धरायचं नसतं. आम्ही कडे काय बोललोय समजून सांगतोय, तुम्ही बोलू नका. बोलले तर येऊन सांगा ना, मी सुधारित जीआर द्यायला लावतो म्हणतो ना. म्हणलो का नाही काल तुमचं उचल सांग,
तरी दिवसभर भुनभुन करायची काय गरज आहे? काय गरज आहे? तुम्ही येऊन सांगा. तुम्हाला यायचं नाही ना, कोणाजवळ तरी सांगा. पण त्यांचा दावा असा आहे की जी आर खरा हे सांगण्यासाठी जाऊ दे त्यांचं नका प्लीज. दुसरं घ्या. भुजबळांचा आधार का घ्यावा लागतो? भुजबळचा आधार कधी घ्या? हा? भुजबळाचा आधार कधी घ्या? भुजबळ म्हणतो विरोध करतोय ह्या जी आरचा, ह्याचा अर्थ हा जी आर खरा आहे असं तुम्ही काल बोलतो. अरे बा मग काय होतं ते आज थोडंच म्हणलो. पाटील दुसरीकडे बरं ते भुजबळ आता फारसा तीव्र थांबारे त्याला कंटिन्यू भुजबळ आता फारसा तीव्र असं काहीतरी संताप व्यक्त करणं किंवा आक्रमक होणं ही जर कमी झाले ते फक्त नाराजी दाखवत आहेत या सगळ्या कालपासूनच्या प्रक्रियेमध्ये. तुम्हाला खरं एक कारण सांगू का मग भाऊ? मराठवाड्यातले मराठी गेले आज. यांना आता काही करणं. फडणवीस साहेबांकडून जर विश्वासघात आता मराठ्याचा झाला, सातारा संस्थान बी जर लागू नाही झालं, त्या दोन विभागातला त्यांचा विषयच पुढचा सांगतो. म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाहीत आता. कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री, आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकन आणि मराठवाड्यातल्या गॅजेटियरच्या बद्दलचं सगळ्या नोंदीसह ते लागू होईल. म्हणून आम्हाला काय वाटतं, यावेळेस विखे पाटील साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, हे आता ते डाव खाली जाऊन देणार नाही. पाटील भुजबळ हे यापूर्वी तुमच्यावर आक्रमकपणे बोलायचे, तीव्र विरोध करायचे या सगळ्या प्रक्रियेचा. यावेळेस ती तीव्र विरोध करताना आक्रमकपणे तुमच्यावर बोलताना दिसत नाही, तर ते नाराज होताना दिसत आहेत. त्याची जी रिलीज नाही काय बोल ते बोललं की त्याला वाटत ती केव्हापासून हुशार झाला. 58 लाख नोंदीचा अहवाल गेला आधीने, आणि आता त्याला त्यावरून वाटतच नव्हतं. मला शॉकिंग आहे, तुम्ही ऐकलंच नाही. ते कुठे गेले प्रश्न विचारणारे, तेव्हा हे शॉकिंग आहे असं गेलं नाही. नाकाला तिच्यात मग खाली आणतो ते म्हणे हे शॉकिंग आहे. कारण त्याला मेळ तेव्हा वाटलं होतं मला विचारावं. तुला विचारलं का? तू मला घेता महाराष्ट्राचा भारतात तुला काही विचारायचं? याला काही विचार वाटतो. शॉकिंग आहे म्हणे. मराठ्याचा जी आर निघाला हे त्याचं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत. पण आम्ही काढणार ना, तर सरकार तो एकटेच नाही ना, हे जनतेचं सुद्धा आहे ना. म्हणजे भुजबळांची संधी संपली असं म्हणायचंय, तुम्ही जिंकलेत म्हणून आता भुजबळ नाही. मी तसले शब्द नाही वापरे, जिंकलो किंवा कोण हरलं. माया वाटाय गेलं की मी कडी लावतो आणि मी माझ्या समाजाला मिळून देतो. कोणाला काय अडवायचं येऊन दे, उभं येऊन दे, कसं यायचं तसं येऊन दे, मी खंबीर आहे. जरी एखाद्याची चूक झाली, समाजाची होत असती, माझी होत असती, अभ्यासकाची होत असती, नेत्याची होत असती, 4 पावलं मागं पुढं सरकून अरे मराठा 1-2 वर्षात पुरा आरक्षणात घालीत आणलाय. 2 वर्षात 45 वर्षात झालं नाही. नुसते मोर्चे, नुसते रस्ते रोकोन आंदोलन होते. हे टप्प्यात जीव जाळून 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 आज तुम्हाला माहिती आहे सगळ्या पत्रकारांना, ते बी मग कृष्णा म्हणले माझा आत्ता सुद्धा माझ्या पोटात आग होती. हे पहिलं उपोषण असेल माझं, कधीच उपोषणात आग होत नाही, पण आगच थांबत नाही. इतकं झुंजतो मी हे लेकरासाठी. मुंबई हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये जे आंदोलन झालं त्याची नुकसान भरपाई कोण देणार? काय नुकसान झालं? आणि त्यांच्या कोर्टासमोर काही नुकसानीचे फोटो दाखवण्यात आले आणि त्यावर कोर्टानं देखील म्हटलंय की हे सगळं पाहून नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतंय आणि तुम्हाला 4 दिवसामध्ये या सगळ्या 4 आठवड्यामध्ये यावर उत्तर देण्यासाठीचं कोर्टाने सांगितलं. आता काय नुकसान झालं? आमचं फेस पावडा होती तर खायला नव्हतं, पाणी नव्हतं, आमचंच नुकसान झालं. उलट मान्य न्यायाधीशांनी सांगायला पाहिजे सरकारला, त्यांचं नुकसान झालं 5-7 दिवस. आमचे 2-4 माणसं गेले, आमचे वारले, बलिदान गेले, त्याविषयी न्यायदेवतेनं बोलायला पाहिजे. पण तो काय विषय असं मला नाही माहित. आमचे वकील बांधव जातील न्यायदेवतेसमोर उभा राहतील. धन्यवाद. दुसरा मुद्दा असा आहे, अभ्यासकांचं नाव तुम्ही घेऊन देण्या गेले म्हणून प्रश्न विचारतो. भाजपची का राज्यभर जल्लोष साजरा करते, तर ते मराठा समाजाला आरक्षण भेटलं म्हणून नाही, तर आम्ही कसं हे आंदोलन मोडून काढताय त्याचा तिच्या प्रश्न. आंदोलन कोणाच्याच बापाला मोडत नसतं. भाजपासून भाजी पिण्यास आंदोलन मोडत नसतं. गरीब मराठी मोडायची ताकद नाही. आणि त्यांना ह्यावारी कळून चुकलं भाऊ. आता त्यांना वाटलं होतं ईद असं कमवून
निवडणुका झाल्या असं काय तसं काय तेव्हा मराठी मुंबईत घुसले ना, मराठा मला कवच सोडू शकत नाही या शब्दावर ठाम, आणि मी बी मराठ्याला कवच सोडू शकत नाही. बघ वाटलं असतं ना, तुम्ही आता लय अचूक प्रश्न विचारला म्हणून, वाटलं असतंच ना तर मागच माझे लेकर बाळ मोठी केले असते. नाही केले, समाजाचे लेकर बाळ मोठी केले. वाटलं असतं तर काही पण करू शकलो असतो, पण नाही. त्यामुळे 4 दिवस लेट होईल, 8 दिवस 15 दिवस लेट होईल. 70 वर्ष आम्हाला काही नव्हतं, पण हटलो नाही. जवळ मी प्रामाणिक आहे ना, तोवर मग समाज पुढे जात नाही. मी जोवर मॅनेज होत नाही तेव्हा समाज पुढे जात नाही. आणि आम्हाला दोघाला कुणीच नाही पडू शकत. तुम्हाला बघायची माझ्या मग उद्या हाक मारले तरी मराठी परत कोरडत निघले पाहिजे. कारण आम्ही इमानदारीनं करतो दोघं, समाज पण आणि मी पण. कोणासाठी करतो? आम्ही आमच्यासाठी करतो. कोणत्या पक्षासाठी नेत्यासाठी नाही करत आम्ही, आमच्यासाठी आम्ही करतो. आमचेच पैसे, आमचेच लेकरबाळ, आमचा समाज लढणारे आम्हीच इमानदार. कारण सगळं आमचं इमानदारी चालू. त्याच्यामुळे आम्ही बाकीच्यांचा विचार नाही करत. त्यामुळे आता ते स्वप्न ते नाही बघू शकत. संपले नामकेन तमकेन तसं जर झालं ना, आता जर डोकं लावलं ते नाही, जर का ह्या 15 दिवसात महिन्यात हैदराबादचं मराठवाड्याचं पुरं गॅजेटियर आणि 7-8 संघ नाही लागलं ना, धुराळात पुढच्या निवडणुकीत त्यांचं म्हणजे थोडक्यात अजून आंदोलन संपलं का वास संपणार नाही. थोडक्यात म्हणजे काय, थोडक्यात फडक्यात नाही. पुरा महाराष्ट्र मी बरोबर थांबून 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 आरक्षण म्हणजे घालतो. आंदोलन थांबलेलं नाहीये. आंदोलन म्हणजे अजून आरक्षण मिळालेलं नाही, ते सुरूच राहणार. अरे मिळालं तरी सुरू राहणार आहे. कोकण राहिला, महाराष्ट्रासाठी भांडतो नाही मी आहे. फक्त मी माझ्या डोक्यात चाललो एक तास काढल्यावर जरा पचत. लय मोठा खोंगा खाऊ घातल्यावर समाजाला पचत नसतं पोटा. आपण खायचं ओबीसी काय करायचं? प्रश्न आहेत ना, तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून तुमची घोषणा देताय. ओबीसी का नेता कैसा हो, मनोज दादा जैसा हो, अशा घोषणा देऊ लागले तुम्हाला. नाही हो, काय नका. चला धन्यवाद. ओबीसीची प्रश्न मांडण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येईल. आपण गरीब माणूस आहे आणि मी आंदोलक, मराठा आंदोलक आहे. मी आता सुद्धा लाईत नाही. धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधव. सर्वांवर घ्या. तुमचं होऊन द्या. हॅलो, घे माग घे. एक मिनिट सचिन उमरे साहेब, हे तुम्ही जिंकून आलात म्हणून की का तुम्ही आरक्षण दिलं म्हणून? मी सांगतो, मी नेहमीच होतो. नाही, तुम्ही सत्तेतले खासदार आहात, तुम्ही आरक्षण दिले म्हणून माझो खासदार म्हणून नाही, मी खासदार म्हणून कधी देत नाही, मंत्री म्हणून कधी येत नाही. काही लोक आंदोलनाच्या वेळेस येते, मी काय अच्छा, तुम्ही आंदोलनाचे सपोर्ट काय सांगतो पहिल्यापासून. सर, ते प्रश्न असा आहे, एक हिस्ट्री नोट, तुम्ही आज भेटायला आलात आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात, काय सांगा? मी मनोज दादा जरांगे यांना ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील, अंतरवाडीला असतील, त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो. की निवड आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो. त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला आतापर्यंत मी 7-8 वेळेस आलो असतो. आंतरवालीला बी आंदोलन असो नसो तरी आमचे भेट नेहमी असते. त्याच्यामुळे असं काही नवीन नाही. संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलनामागं हे
एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा, तर फडणवीस यांना घेरणं होतं असा त्याने आरोप केला एकनाथ शिंदेवर अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष. तर मला एक सांगायचं आहे की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो, रोज सकाळी आरोपाशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही. त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही फार लक्ष देत नाही. तर सरकारनं जो निर्णय घेतलाय, जो GR काढलाय, पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार, पण दुसरे अभ्यासक त्याला म्हणतात की या अडचणी आहेत, या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्याच्या अडचणी आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना? नाही, लक्ष तर आहेच ना. एवढं मोठं आंदोलन म्हणलं लक्ष असतं. पण मला एक सांगायचं की शासनाने जो GR काढला आणि मनोज दादांनी स्वतः सगळ्या याच्या समोर तो वाचलेला आहे, बघितलेला आहे. मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद ज्या नोंदी, त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार. असं की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय असं तुम्हाला वाटतं? त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय? मी काय म्हणतो, आता त्यांनी सांगितलं आता जरांगे पाटलांना की आपण टप्प्याटप्प्यानं सगळं मिळून घेऊ. आता त्यांनी स्वतः बोललेले. मागच्या वेळेस तुमच्या सरकारला नाही आता. हे मनोज दादा जरांगे सांगतो. नाही, मागच्या वेळेस तुमच्या सरकारला दिलं होतं, सरकारला परत उपोषण करावं लागलं. मी काय सांगतो की उपोषण करायला लागलं, पण आता स्वतः मनोज दादांनी तुम्हाला उत्तर दिले आणि GR सुद्धा काढलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा आता होईल. मागे तुमच्या वाशीमध्ये गुलाल उधळला होता ना तुमच्या मुख्यमंत्र्यांसोबत, तर त्याचा काय फायदा झाला? पाठीमागं काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः जरांगे पाटलांनी सांगितले की याचा फायदा सगळ्याला मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होता. ओके. ते जरांगे दादा बोलतील सगळ्या गोष्टी, मी नाही बोलतो. पण ओबीसीचंही आंदोलन सुरू आहे. ओबीसीचे नेते या GR बद्दल नाराजी व्यक्त करतायत, आंदोलन सुरू आहे. त्या बाबतीत मला काही कल्पना नाही, मी काही बघितलं नाही. ठीक, ओके, थँक्यू. आले काय आले बड़े थोड़ा पीछे रहो ना, पूरा मोबाइल आ रहा है तुम्हारा. अभी शॉर्ट्स है ना, बाइट नहीं है, थोड़ा पीछे रहो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या बाबतीत सांगितलं. झालं मग हो, जरी प्लीज संपली. अभ्यास कधी येणार? ते तू करून असतं आमचं दम. तसं देणार सगळे एकत्र आहेत की एक चर्चा आपण केली पाहिजे ना. आपण माझ्या चर्चेसाठी ते बातमी असं आपली आम्हाला बघून ठेवावं लागेल. काय पण मी पण सल्ल्यावर चालत नाही शिकलो, पण ऐकायला लागतं. आपण नाही चाललो म्हणून तर हे मिळत नाही. चालल्यावर लय अवघड होतं. बरोबर. दुसऱ्याच्या पद्धतीने चालल्यावर अवघड होतं. पण तरी सन्मान त्याला देतोच आपण जुने लोक. उद्या 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 हा ओके चला. जय शिवराय. जय शिवराय. जातो साहेब. बस तात्या, धन्यवाद.